लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4 नोव्हेंबरपासून वितरित केला जाणार आहे। याबाबतची सूचना राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर माहिती देताना ट्विट केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। नंतर पोस्टरवर सुद्धा माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे। 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना आता ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता 4 नोव्हेंबरपासून त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि ज्या महिलांनी अजूनपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली नसेल त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।